Morning everyone, look at our view. आणि ते तिथे बर्फ, म्हणजे इथे विंटर मध्ये चांगला स्नो पडत असेल आणि इथे आम्ही स्टे करतोय. हाय, गुड मॉर्निंग. आणि हे आमचा पसारा, आमची रूम. नुसता पसारा, नुसता पसारा. सो आय एम ऑल रेडी. आणि आजचा आउटफिट मला खूप जास्त आवडलेला आहे आणि खूप सर्दी झाली होती मला, काल तापड होता. तर तुम्ही व्ह्यू बघू शकता, व्हेरी नाईस व्ह्यू. आज आम्ही चाललो आहे काजाला, टाबोला बसनं, वाया टाबो. आणि काजाला आम्ही स्टे करू. सो ते 2 दिवस राहिले आता. या खूप लवकर लवकर दिवस चालले, काही समजत नाहीये. नुसतं गाडीवर चालले. चंद्रताल आणि नंतर मनालीला गाड्या वापस करू आणि बसमध्ये बसू आणि घरी. सो सॅड, बट स्टील वी हॅव 19, 20, 21 ना. या हां 21ला हां निघू आपण इथे. असा आहे आमचा प्लॅन. तर 360 व्ह्यू दाखवते मी तुम्हाला, ते जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि आम्ही इथे स्टे केला, छान लोकेशन होती, मस्त. आतापर्यंतचे ब्लॉग तुम्हाला नक्की आवडले असतील. आणि कारण खूप जास्ती शूट करतोय आम्ही आणि तुम्हाला सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतोय, रियालिटी चेक देतोय आम्ही. आणि रोड्स तर एकदम मक्खन आहे, फक्त कुठे कुठे जिथे जिथे लँडस्लाईड झाली आहे तिथे फक्त त्या पॅच आहे थोडासा, जो की रोड खराब असतात. पण बाकी रोड खूप मक्खन आहे, तुम्ही बघू शकता. नक्की ट्रिप प्लॅन करा. आणि येस, एवढंच म्हणेल मी की इथे मस्ट विजिट आहे, तुमको आना ही पडेगा. पहिले 2 दिवस आम्हाला झालं तर बस घरी चाललो, पण नाही, आता आम्हाला असं वाटत आहे की ट्रिप संपायला नको. छान अवतारामधून हा असा काहीसा अवतार होतो आमचा, कारण की हेल्मेट, बॅग पॅक है ना. बघा आहोत ना, बघा भारी होते बाबा सगळंच सगळं. पण आम्ही बाईकला सगळं बांधून ठेवतो सामान. मुवमेंट आहे बॉस. बांधून करण्यातच आम्हाला अर्धा तास लागते, आणि जो की डेली अर्धा तास लागतो आम्हाला हे बॅग बांधायला. वी आर ऑल रेडी टू गो. हेलो, चलो कितना टाइम पास कर रहे, चलो ना, वेट हो गया क्या, चलो ना फिर. सो फायनली आज डे 6 सुरू झालाय. आणि बापरे, म्हणजे जसा रोड सुरू झाला हे तुम्ही बघू शकता, असे दगड पडत आहे रोडनी, जे की थोडं भीतीदायक वातावरण आहे आमच्यासाठी. आणि इथे जागोजागी चेकपोस्ट असतात, आधार कार्ड दाखवावं लागतं, गाडी नंबर सबमिट करावे लागतात. तर ही प्रोसेस काइंड ऑफ खूपदा आम्ही केली या जर्नीमध्ये. आणि नाश्त्यासाठी आम्ही एक आर्मी रेस्टॉरंटला थांबलोय. आणि इथे पूर्ण मॅप होता, म्हणजे प्रीती सर्किट कोणत्या कोणत्या रोडनी येतं, तिथे कोणते कोणते पॉईंट आहे, किती फेमस लोकेशन आहे, हे फोटोसुद्धा होते. इथे नाश्त्यामध्ये फक्त समोसा अवेलेबल होता, तर सर्वांनी तेच खाल्लं. आणि मग आम्ही डिस्कस केलं की आमचा रूट काय असायला पाहिजे. आणि मला एकदम भयानकवालं अंग गरम होत होतं, ताप येत होता, तर मी फक्त ऐकत होती. सो गाईज, तुम्ही बघत असाल की एकदम नॅरो रोड आहे. आणि या नॅरो रोडनी आम्ही कुठे जातोय, तर आम्ही एक फेमस लोकेशन कव्हर करणार आहे. बिफोर दॅट आपण आपला रोड एन्जॉय करू, जो की खूप घाण होता. आणि चारी साईडनी इतके सुंदर स्नो माउंटेन्स होते. सो गाईज, मी एक गोष्ट ऑब्झर्व केली, जेव्हा आपण मनाली शिमला साईडनी असतो तिथे जास्तीत जास्त लोक हिंदू गॉडलाच वर्कशिप करतात. पण जेव्हा एकदम आपण स्नो एरियात येतो, इथे लोक मॉनिस्ट्री असतात किंवा असे
वेगळं काहीतरी वेगळं वाटतं जे आपण नाही पाहिलंय. तर मे बी तेवढं कल्चरल डिफरन्स हिमाचलमध्येच आहे. आता आम्ही आलो आहे मॉनेस्ट्रीला आणि खूप थंड हवा आहे जे की बिलकुल सहन नाही होत आहे. आणि इथला व्ह्यू खूप सुंदर आहे, म्हणजे पूर्ण बर्फाचे पहाड दिसतात. सो आपण फर्स्ट ऑफ ऑल मॉनेस्ट्रीचा टूर करूया. आणि ही मॉनेस्ट्री इतकी जास्ती सुंदर आणि कलरफुल आहे. तुम्हाला वाटत असेल हे लोकेशन मॉनेस्ट्रीसाठी फेमस आहे, तर नाही. इथे एक खूप भयानक गोष्ट आहे जे की तुम्हाला ऐकून शॉक वाटेल. तर इथे नॅचरली प्रिझर्व्ड मम्मी आहे आणि ही मम्मी एका संत मॉन्कची आहे. तर त्याच्याबद्दल आपण आता बरंचसं बघूया आणि मी तुम्हाला दाखवते ती मम्मी कशी दिसते. आतून खूपच सुंदर आहे आणि खूप कलरफुल आहे, खूप सुंदर. सो गाईज आता मी तुम्हाला मम्मीचं लोकेशन दाखवते. तर मॉनेस्ट्री एका साईडला आहे आणि मम्मीचं एक मंदिर आहे आणि यांना काचाच्या पेटीत ठेवलं आहे आणि हे एका बसलेल्या पोझिशनमध्ये आहे, म्हणजे तपस्या करण्याच्या पोझिशनमध्ये आहे. आणि इथे यांनी असं मेन्शन केलं आहे की यांचे केस आणि नेल्सची ग्रोथ होते. आणि जेव्हा 1975मध्ये शोध लागला, म्हणजे भूकंप आला होता तेव्हा या मम्मीचा शोध लागला. आणि जेव्हा सायंटिस्ट आले तेव्हा त्यांना समजलं की हे 1430 पासून तपस्या करत होते. 1430. आणि अजून एक पॉईंट त्यांनी मेन्शन केलाय, जी मम्मी आहे त्यांना प्रिझर्व करायसाठी कोणतं पण केमिकल यूज केलं नाही आहे, ते स्वतःच प्रिझर्व आहे नॅचरली. तो गाईज हे लोकेशन इतकी जास्त सुंदर आणि इन्फॉर्मेटिव्ह होतं, म्हणजे असं काही आपण ऑफकोर्स डेली लाईफमध्ये नाही एक्सपिरियन्स करत. काय बढिया व्ह्यू आहे. आपण सगळे एकसाथ फिरायचं. Tiger Tent Restaurant, so beautiful, vibe is so nice. ची ट्रॅडिशनल जेवायची सिस्टीम आहे, बैठक, व्हेरी कलरफुल. आणि मला खूप ताप आलेला आहे, भयानक वाला. तर भूक लागली, आता मस्त जेवायचं, बोलू द्यायचं आणि बॅक टू राईड. कैसा लग रहा है तुम लोगों को खाते वक्त? पाणी पाणी. सो आता आम्ही आहे ताबोला आणि ऑलमोस्ट लंच टाइम होता आणि इतकं रश होतं सगळीकडे, म्हणजे मोजून 2-3च हॉटेल होते. आणि जिथे आम्ही गेलो होतो पहिले तिथे ऑलमोस्ट 40 to 50 मिनिट्सचं वेटिंग होतं, म्हणजे फूड यायला इतका वेळ लागणार होता. आणि तिथे कोणी ऐकत पण नव्हतं आम्ही ऑर्डर द्यायच्या वेळेस. तर मग आम्ही बाहेर पडलो आणि मस्त स्ट्रीट फूड खाल्लं. आणि ॲज ऑलवेज चाऊमिन आम्ही एन्जॉय केलं, व्हेज मॅगी.
तर हीच व्हेरायटी होती तिथे. सो ताबोला तुम्ही भरपूर स्ट्रीट शॉपिंग करू शकता. इथे लोकल आयटम हँडमेड खूप सुंदर सुंदर होते आणि आम्ही मस्त शॉल वगैरे घेतली. आणि ताबो सुद्धा फेमस आहे मॉनेस्ट्रीसाठी आणि ही आहे न्यू मॉनेस्ट्री. आणि इथे जी ओल्ड मॉनेस्ट्री आहे ती खूप सुंदर प्रिझर्व केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता ही आहे ओल्ड मॉनेस्ट्री. म्हणजे आधी मॉनेस्ट्री अशा मातीच्या असायच्या, जे की इतकं सुंदर वाटत होतं ते बघून. आम्ही आता आलोय प्राथमिक स्वास्थ्य केंद्राला. तर इथे मी बिमार पडले आणि इथे आम्ही लोकल प्राथमिक स्वास्थ्य केंद्राला आलोय आणि इथे फ्रीमध्ये इलाज होते, तर आम्हाला पण फ्रीमध्येच दिलं. तर आता बघूया काय होते. लेट्स सी क्या होता है अपने स्वास्थ्य का. काजलामध्ये भेटले आम्हाला साईबाबा आउटलेट काजा अबाव सी लेवल हिमाचल प्रदेश. तो गाईज ॲज ऑलवेज आपल्या स्टोरीमध्ये येणार ट्विस्ट. तर आम्ही काजालाच थांबायला पाहिजे होतं. काजाचं जे ऑक्सिजन लेवल आहे किंवा अल्टिट्यूड आहे ते आपल्या बॉडीसाठी ओके आहे, पण आम्हाला कोणालाच आयडिया नव्हती आणि आम्हाला पुढचे पॉईंट एक्सप्लोअर करायचे होते. जसं हिक्कीमला लास्ट इंडियन पोस्ट ऑफिस आहे, तिथून आम्हाला घरच्यांसाठी लेटर लिहायचे होते. त्याच्यानंतर जे कॉमिक गाव आहे ते हायेस्ट मोटरेबल म्हणजे लास्ट विलेज ऑफ इंडिया आहे. सो त्या विलेजला आम्ही स्टे केला आणि बापरे जो आमचा एक्सपिरियन्स होता. बॉईजला काहीच नाही झालं तब्येतीला, पण रुही आणि मला कंटिन्यू रात्रभर उलट्या झाल्या. म्हणजे इतक्या भयानक उलट्या ज्या की आयुष्यात अशा उलट्या नव्हत्या झाल्या आम्हाला. आणि बस आम्ही सकाळची वाट बघत होतो की कधी सकाळ होईल. पण आम्ही जेव्हा तिथे पोचलो खूप छान घर होतं, खूप छान लोकल लोकं होती तिथली आणि आम्हाला जेवायला आम्ही तिथलं म्हणजे लोकल फूड एक्सपिरियन्स केलं. आणि त्यांची जी सेटिंग होती ते एकदम म्हणजे खरंच तो एक्सपिरियन्स घेण्याजोगता होता, पण आमच्या तब्येतीने आम्हाला साथ नाही दिली. आम्ही कॉमिकला स्टे करतोय जे की आहे हायेस्ट मोटरेबल विलेज. आणि बापरे इथे आम्ही होमस्टे करतोय. आम्ही खूप लोकल फूड खाल्ला आज डिनरला आणि इथे खूप थंडी आहे, खूप जास्ती. आणि सकाळी जो व्ह्यू तुम्हाला दिसणार आहे आम्ही जो संध्याकाळी पाहिला, पण स्टोरेज फुल होतं म्हणून मी शूट नाही करू शकली. आणि इथे किचन वगैरे जे होमस्टे आहे आणि इथलं लोकल मी ते उद्या शूट करेल. सो स्टे ट्यून. गुड नाईट. नेक्स्ट व्लॉगमध्ये बघाल. आजचा डेली व्लॉग आपण एंड करूया. गुड नाईट.